नमस्कार मित्रांनो, आज आपला 30 डे चॅलेंजचा डे 20 आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज मकर संक्रांती असल्यामुळे तरी पण आमच्या कॉलेजला काही सुट्टी नव्हती आणि कॉलेजला आल्यावर कळलं की आज रंगीत ड्रेस आहे। मी सोमवारी जिजामाताची जयंतीला गेल्यामुळे मला वाटलं होतं की आज मंगळवारच आहे। सगळे रंगीत ड्रेस मध्ये आलते, त्याच्यामुळे म्हणलं चला आता घरून जाऊन पटकन रंगीत ड्रेस घालून येऊ। आता प्रोजेक्ट तयार करून द्यायला आता फक्त 5-6 दिवसच बाकी होते, त्याच्यामुळे सगळे प्रोजेक्टच्या तयारीमध्ये फुल लागेल होते। आमच्या क्लास मधल्या दुसऱ्या टीमचा प्रोजेक्ट फास्ट बनवणं चालू होता आणि आमच्या टीमला अजून माहितच नव्हतं प्रोजेक्ट बनवायचे सांगितले का नाही। कोणी मोबाईल पवरलं, कोणी गेम खेळवलं, म्हणलं चला आता आपणच काय करणार आहे। नंतर कॉलेज सुटल्यावर मी आलो गावात, आता मोबाईल 2-3 बारा हातातून पडला, त्याच्यामुळे म्हणलं मागचा गाळ टाकून घेऊ। मग आलो दुकानावर, तेवढ्यात फिरोज भाई म्हणे चाल म्हणे मला सोड घरी, तसंच जाय म्हणे तिकडे जिमला आल्यावर आम्ही थांबत असतो सगळे तुषार भाऊचे, तर ते म्हणे जा म्हणे भाऊ मला कर दे म्हणे काम धंदे, तुम्ही जाता जिम मारून घ्या। जिमच्या आतमध्ये आल्यावर आपले पार्टनर दीपक भाऊ फुल रेडी होते, चाल म्हणे आज आपल्याला हेवी वर्कआउट करायचंय। दीपक भाऊला म्हणलं आता वर्कआउट तर आपण रोज हेवीच करू, पण बॉडी तर काही बनवून नाही राहिली। ते म्हणले बॉडी बनवू का ना बनव, वर्कआउटवर जोर द्यायचा, बॉडी बनायला 1 वर्ष लागते म्हणे। एवढ्यात आपले धम्मा भाई पण म्हणाले की वर्कआउट कर म्हणे, चांगलं बॉडी बनली पाहिजे म्हणे। मी पाय म्हणे कसं करतो। धम्मा भाईने काय मला त्याला बॉडीच्या आशार झोपून आणि तो राहायला झोपून जाऊ द्या, बॉडी बनवू का ना बनवू, वर्कआउट आपण मस्त चालू ठेवून येऊ। मागचा भाऊ कामा डोकं फोडूनच राहणार आहे। आजचा ब्लॉग थोडा कधी आवडला असेल तर येणारे सिरीज करता पटापट तुमच्या भावाला लाईक आणि फॉलो करून घ्या।